आपण आता पुढच्या प्रश्नाला सुरुवात करतो आहे. पुढचा प्रश्न आहे, सुखानां स्यात् किम उत्तमम. म्हणजे काय? सर्वोत्तम आनंद कोणता? सुखानां स्यात् किम उत्तमम. सुखांपैकी सर्वात उच्च सुख कोणतं? तर सुख नाही म्हणत आपण, अध्यात्माच्या भाषेत सुख नाही आहे, तर आनंद आहे, परमानंद. तर परमोच्च आनंद कोणता? तर ते म्हणतात की तुष्टी. तुष्टी हा शब्द माहिती आहे आपल्याला. तुष्टी हा संस्कृत शब्द. तुष्टी किंवा संतुष्टी हा मराठी शब्द आहे, पण त्याच्यात सूक्ष्मता आहे खूप. कारण काय आहे, मला खूप तृप्ती मिळाली, तहान लागली होती, थंडगार गोड पाणी पिऊन मला तृप्ती झाली. किंवा एखादा निसर्ग सौंदर्य बघून माझ्या मनाची तृप्ती झाली, हे होऊ शकतं. तृप्ती आणि तुष्टी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुष्टी ही काय असते? तो परमानंद असतो. फरक आहे. तृप्ती म्हणजे काय? कोणतीही एखादी वस्तू, आपण इच्छिलेली कोणतीही एखादी वस्तू आपल्याला मिळाली तर तृप्ती झाली, मनाची तृप्ती झाली. मग ती वस्तू खाण्याची असू दे. आईस्क्रीम खाऊन मला तृप्ती झाली आज. किंवा आजी असते, सगळी नातवंड सुट्टीची आली, आज मला तृप्ती झाली सगळी. कारण नातवंडातच आजीला आनंद असतो. म्हणजे वस्तूंची प्राप्ती, व्यक्तींची प्राप्ती, एखाद्या यशाची प्राप्ती, एखाद्या कीर्तीची प्राप्ती, एखादं कोणीतरी आपल्याला आपल्या महत्त्वाच्या कामाबद्दल चांगलं म्हणणं, म्हणजे माझी तृप्ती झाली, मनाची अगदी तृप्ती झाली. याचा अर्थ काय की संपूर्ण या विश्वामध्ये आपल्या काही इच्छा पूर्ण होणं किंवा काही गोष्टींची आपल्या इच्छांप्रमाणे आपल्याला प्राप्ती होणं म्हणजे तृप्ती आहे. आणि तुष्टी म्हणजे काय? तुष्टी याचा अर्थ संतुष्टी म्हणजे परम आनंद. आता इथे तृप्ती ह्याचा अर्थ पूर्णपणे समाधान, पण समाधान हा शब्द अध्यात्मात नाही. सुख हा शब्द अध्यात्मात नाही. सुखाच्या विरुद्ध दुःख. आणि समाधान नुसतं म्हणायचं असेल तर परमच समाधान, पण त्याच्याही पेक्षा योग्य शब्द म्हणजे संतुष्टी किंवा परम आनंद. समाधान नाही, परम आनंदच फक्त शब्द आहे. आनंदाला विरुद्ध शब्द नाही. परम आनंद, कमी आनंद, जास्त आनंद असं नाही आहे. सुखाला विरुद्ध शब्द दुःख आहे, पण आनंदाला विरुद्ध शब्द नाही. त्याच्यामुळे आनंद हा परफेक्ट आनंद असतो. आपण जे रोज म्हणतो मला खूप आनंद झाला, तो शब्द तिथे चुकीचा आहे. मला सुख झालं. मग आता तुष्टी म्हणजे काय? तर कुठलीही इच्छा नाही आहे किंवा कुठलीही इच्छा पूर्ण झाली म्हणून हा आनंद होत नाही आहे मला. किंवा कुठलीही इच्छा नाही आहे तरीही हा आनंद होतो. म्हणजे इच्छेच्या अभावात सुद्धा आनंद होतोय, प्राप्तीच्या अभावात सुद्धा आनंद होतोय. काहीही मला मिळालेलं नाही आहे आणि काहीही मला इच्छा पण नाही आहे मिळवायची, आणि तरीही पूर्णपणे मला आनंद होतोय.
ही म्हणजे आहे तुष्टी. तुष्टी म्हणजे संतुष्टी. केवळ आणि केवळ भगवंताच्या प्राप्तीमुळे ही संतुष्टी येते आपल्याला. आणि ती संतुष्टी जी आहे, जितकं आपण अंतरंगामध्ये बघायला लागू, आतमध्ये आत्ता आपण ध्यानामध्ये काय केलं, संपूर्ण आतमध्ये डोकावलं ना. तर जेवढं आपण आतमध्ये डोकावू तेवढी ही संतुष्टी मिळते. तेवढी संतुष्टी मिळत जाते आपल्याला. ती कायम टिकणारी आहे. आपली संतुष्टी बघा तुम्ही, प्रत्येक वेळी आपलं जे सुख आहे ते सगळ्या बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहे. सगळ्या बाहेरच्या गोष्टींवर ते सुख अवलंबून आहे. काहीही मला हवं असू दे, बाहेर आहे ते, संपूर्ण या विश्वामध्ये आहे, सगळं अवलंबून आहे. मिळतं नाही मिळत, अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, सगळं त्याच्यावर माझं अवलंबून आहे समाधान. आणि तरी मी त्याच्या मागे धावतो. मग मला असं का नाही वाटत की जे माझ्या स्वतःवर अवलंबून आहे, मला एखादी गोष्ट हवी आहे बरं का, एखादी गोष्ट मला हवी आहे, तर मग म्हणजे आता उदाहरणार्थ आपण काय घेऊया, तुम्हाला सांगितलं सगळ्यांना की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही विषय निवडा आणि तो सादर करा. तुमच्या आवडीप्रमाणे विषय निवडा आणि तो सादर करा. कोणी भगवद्गीतेतला श्लोक घेतला, कोणी भगवद्गीतेचा एक अध्याय घेतला, कोणी एखादा उपनिषदाचा एखादा मंत्र घेतला, कोणी अजून काही घेतलं, कोणी यक्षप्रश्न घेतला, कोणी अजून काही घेतला. आता घेतलं म्हणजे सिलेक्ट केलं तुम्ही, मला ह्याच्यावर बोलायला आवडेल, त्याच्यावर बोलायला आवडेल. आता तुम्ही काय म्हणाल की मला ह्याच्यावर बोलायला खूप आवडलं असतं, पण ते आहे ना, ते पुस्तक मात्र मला शोधायला लागेल कोणाकडे आहे, पण मला तो विषय फारच आवडतो, सखोलतेने तेवढाच अभ्यास होईल. आणि काय झालं, पुस्तक शोधायला गेलात, मिळालं नाही. मिळतंय का नाही मिळत, मिळतंय का नाही मिळत या विचारात आहात. आता तुम्हाला त्या गीतेचं महत्त्व नाही आहे, कारण गीतेबद्दल खूप वेळा ऐकलं आहे, पण गीतेचं पुस्तक तुमच्याचकडे. आता तुम्हाला काय सोपं आहे, कशामुळे आनंद मिळणार आहे, गीतेचं पुस्तक माझ्याकडे आहे आणि म्हणून गीतेतला श्लोक जर मी एखादा घेतला तर मी स्वतःवर अवलंबून आहे. आणि म्हणून मला काय केलं पाहिजे, तेच स्वीकारलं पाहिजे, म्हणजे माझं काम सोपं होणार आहे आणि मला आनंद मिळणार आहे परिपूर्ण, कारण माझंच पुस्तक आहे, ते माझ्याच मालकीचं आहे आणि मी केव्हा ही तयारी पटकन करू शकणार आहे. हे जितकं सोपं उदाहरण आहे तितकं आपला गोंधळ झाला आहे सगळ्या जीवनात, की जे अजिबात आपल्या हातात नाही आहे ते सगळं जे बाहेरच्या विश्वामध्ये आहे, काही गोष्टी आपण झगडून मिळवतो आणि त्या मिळवत्या आपल्याला ती सवय होऊन जाते की मी काहीही प्राप्त करू शकतो. पण कशी गंमत आहे माहिती का, बाहेरच्या या ज्या गोष्टी आहेत, विश्वामधल्या या ज्या गोष्टी आहेत, त्या प्राप्त करता होतं काय माहिती का, प्राप्त झाल्यावर काय मिळतं, समाधान मिळतं. त्या गोष्टी प्राप्त झाल्यावर समाधान मिळतं. आम्हाला काय हवं आहे, समाधान का आनंद, आम्हाला दीर्घकाळ टिकणारा आनंद हवा आहे. पण हा दीर्घकाळ टिकणारा आनंद वस्तूंच्या प्राप्तीत आहे का, वस्तूंची प्राप्ती आहे म्हणजे वस्तूंचा नाश आहे.
वस्तू आपल्याकडे येतात. या जगाचा नियम काय? वस्तू येतात, वस्तू जातात. पण म्हणजे प्राप्तीबरोबर जे समाधान येतं आहे ते, ती प्राप्ती नष्ट झाली की ते वस्तूंच्या नाशानंतर ते समाधान पण त्याच्याबरोबर निघून जातं आहे. आम्हाला काय हवं आहे? सतत आनंद हवा आहे. मग सतत जो आनंद हवा आहे त्याच्यासाठी हे सोल्युशन बरोबर आहे का? म्हणजे इतका दीर्घकाळ टिकणारा आनंद या वस्तूंच्या चंचलतेमध्ये आहे, वस्तूंच्या चंचल समाधानामध्ये. म्हणजे जे समाधान येत आहे आणि आपल्यापासून दूर निघून जात आहे. परत काय होतं, आपली इच्छा एका वस्तूवरून या वस्तूवरचं समाधान गेलं आहे, आता दुसरी एक वस्तू प्राप्त करायची. म्हणजे आपली इच्छा एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जाते आहे आणि दुसऱ्या वस्तूवरून तिसऱ्या वस्तूवर जाते आहे. म्हणजे इच्छांचा गदारोळ आणि समाधान पण येतं आहे आणि जातं आहे. वस्तूंच्या बरोबर ते समाधान येतं, म्हणून वस्तूंच्या बरोबर ते समाधान निघून जातं. म्हणजे समाधान, आनंद मिळेपर्यंत तो हातातनं निसटलेला असतो आणि मनुष्य कधीही सुखी होत नाही. मग आता मी किती दिवस त्या परक्या आनंदावर अवलंबून राहायचं आहे? जा दुसऱ्याचं पुस्तक आणून वाचत बसायचं. म्हणजे आता मुलांकडे सुद्धा काय असतं, कधी कधी काही कळत नाही, काही येत नाही, मग गाईड आणायचं. तर मित्राकडे गाईड असतं, ज्याच्या मालकीचं गाईड. लहानच असतात मुलं, तो अधिकार दाखवतो, आत्ता नाही पण 1 तासात दे. ह्याचंही तेवढंच वय, 1 तासात याचा काही अभ्यास होत नाही, हा रडवेला होतो. अरे पण दुसऱ्यांवर अवलंबून किती राहायचं? स्वतःच्या मालकीचं काहीतरी हवं आहे की नको आहे? बरं, त्याला ते गाईड आणावं लागणार आहे. आपल्याला आपल्या आतमध्ये जो आनंद आहे तो सगळ्यांकडे आहेच, मुळी विकत नाही आणायचा आहे. फक्त बाहेरची मान आत करायची आहे, बाहेर गेलेलं मन आतमध्ये वळवायचं आहे. तो जो आनंद आहे त्याला इच्छा लागत नाही, त्याला वस्तू प्राप्त करावी लागत नाही. किती शांत, किती परमानंद आहे आपल्याला कळेल. आणि हे एका दिवसाच्या मेडिटेशननी सुद्धा एवढं शांत होतं, तर दररोजच्या मेडिटेशननी किती शांत होईल. सगळं आजूबाजूचं विश्व आपलं शांत होत जातं. आणि जेव्हा सगळं शांत होईल तेव्हा आपण सगळ्यातनं मुक्त झालेलो असू आणि तेव्हा आपल्याला परमानंद होणार आहे. कारण वस्तूंच्या इच्छेपासून, वस्तूंच्या प्राप्तीपासून झालेला आनंद, झालेलं सुख हे आपल्या हातातनं त्या वस्तूंच्या नाशाबरोबर निसटून जातं आणि आपण परत सुखाच्या मागे लागतो. हा आपला जो श्रमाचा काळ आहे तो निघून जाईल आणि एकदा का अंतरंगातला परम आनंद घ्यायला शिकलो आपण की आपले श्रम संपले. समजा पूर्ण श्रम संपून जातात. कशाच्याही आधाराची आपल्याला गरज राहत नाही. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा यक्षाचा, की सर्वोत्तम आनंद कोणता आहे? तर तुष्टी. तृप्ती नाही तर तुष्टी. पुढचा फक्त प्रश्न सांगून ठेवते. कहाच धर्मः परहा लोके अनृशंस्य परहा धर्मः. म्हणजे या जगाचा सर्वोच्च गुण कोणता असेल तर सहानुभूती. याच्याबद्दल विचार करून यावं सगळ्यांनी. प्रश्न डिक्लेअर केलेला आहे आपापल्या विचारांप्रमाणे. तुम्ही जर काही सुचवलं तर बरं होईल.
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.